हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. मीनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी गाईज. बघा, कीप करू नका. तर पूर्ण व्हिडिओ पहा. हे पहा, मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि ते पुसून घेतलं चांगलं, त्याचे काप करून घेतलेली आहे. हे पहा. तर असे काप करून झाल्यानंतर आपल्याला त्याला साहित्य लागणार आहे. ते आपल्याला वाईट तीळ, खोबरं, सुकं खोबरं आहे आणि शेंगदाणे आहेत. आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकायचे आहे आपल्याला आणि खोबराही चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. तर लालसर होईपर्यंत खोबरा भाजून झालं का त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे आपल्याला. तर आता तीळ टाकलेले आहोत आपण. तर तीळ टाकून झाल्यानंतर तिळाचा पण खूप छान वास येते. तीळ पण मी चांगल्यापैकी भाजून घेतलेली आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे गाईज, हे मिश्रण करण्यासाठी आपल्याला. तर ह्याचं मिश्रण बनणार आहे. तर आपण ह्याला मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटू नका. तर थोडंसं असं हेच वाटून घ्यायचं आहे, जाड वाटून घ्यायचं आहे. तर हे वाटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखट, त्यानंतर आपण धने पावडर टाकलं, गरम मसाला टाकलेला आहे, हळद, आणि आता टाकणार आहोत मीठ टाकून झाल्यानंतर थोडंसं चवीनुसार थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकलेले आहोत. तर ते टाकून झाल्यानंतर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण भेंडीत भरून घेऊयात. तर हे काप करून घेतलेले भेंडी हे असे कापून घ्यायचे आहेत आणि अगदी एकदम चांगल्यापैकी दाबून भरायचं आहे त्याच्यामध्ये भेंडीत. ते मिश्रण भरून घेतल्यानंतर आपली भेंडी आता तयार झालेली आहे. हे पहा किती छान वाटते. तर आपण आता आपण पॅन ठेवणार आहोत गॅसवर, गॅस चालू करून. तर पॅन ठेवून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण जास्त थोडंसं, आता हे भरलेली भेंडी असल्यामुळे जास्त आपल्याला तेल लागणार आहे. तर जास्त तेल टाकायचे आहे. त्याच्यामध्ये आपण असं भेंडी टाकून घेते आम्ही. हे पहा. आणि भेंडी टाकून झाल्यानंतर एवढं मिश्रण राहिलेलं आहे ते शेवटला मी टाकणार आहे. तर भेंडी आपण चांगल्यापैकी खालीवर करतच घ्यायचं आहे. जास्त झाकण हे करून शिजवायचं नाही आहे, कारण झाकण लावून शिजवलं तर त्याचं चिकटपणा येतो. त्यामुळे जास्त वेळ झाकण लावायचं नाही आहे. मी फक्त 5 मिनटं झाकण लावून घेतले आणि नंतर असेच वाफेमध्ये शिजवून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे मी. तर आता हे आपली छानपैकी भेंडी तयार झालेली आहे. कसं वाटलं तुम्हाला? सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची खूप गरज असते आम्हाला. तर गाईज, मला मदत करा, असंच सपोर्ट करा. थँक्यू सो मच.